नमस्कार मित्रांनो, मी वैभव आणि वैभव डिकोड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक मोठा प्रश्न विचारला होता. आज महाराष्ट्रात एफडीएच्या एवढ्या मोठ्या रेट्स होत आहेत, तर या आधीचे अधिकारी नेमकं काय करत होते? हा प्रश्न अनेक नागरिकांच्या मनात होता आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुकाराम मुंढे यांनी याच विषयावरती महत्त्वाचं स्टेटमेंट दिलं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं, जर एफडीए मधील कोणताही ऑफिसर किंवा एम्प्लॉई या रॅकेटमध्ये सहभागी असल्यास तर त्याच्यावरही कारवाई घेतली जाणार. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण आता इन्व्हेस्टिगेशन फक्त बाहेरच्या लोकांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर डिपार्टमेंटमधील लोकांपर्यंतही पोहोचणार आहे. आजच्या प्रेस कॉन्फरन्समधील दुसरा मोठा मुद्दा म्हणजे हा फक्त गुटखा विक्रीचा विषय राहिलेला नाही. तुकाराम मुंढे यांच्या म्हणण्यानुसार हे आता एक ऑर्गनाइज सिंडिकेट बनलं आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरर वेगळा, ट्रान्सपोर्टर, डिस्ट्रीब्युटर, सेलर आणि या सगळ्यांना जोडणारं एक मोठं नेटवर्क. विशेष म्हणजे गुजरातमधून ट्रान्सपोर्टद्वारे महाराष्ट्रात माल आणला जात असल्याचाही मुद्दा समोर आला आहे. म्हणूनच आता हा साधा गुन्हा राहिलेला नाही, तर ऑर्गनाइज क्राईमचं स्वरूप घेतलेलं असल्यामुळे प्रशासन अजून जागं झालं आहे आणि त्यामुळे मकोका लावण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, त्याचबरोबर आज डेअरी मालकांसोबत देखील एक महत्त्वाची बैठक तुकाराम मुंढे यांनी घेतली. फूड सेफ्टीचा विषय आहे. दूध, पनीर, तूप, खवा या सगळ्या प्रोडक्ट थेट आपल्या घरात पोहोचतात. या मीटिंगमध्ये तुकाराम मुंढे यांनी डेअरी ऑपरेटर्सना क्लिअर वॉर्निंग दिलेली आहे. सर्व नॉर्म्स फॉलो करा, क्वालिटी स्टँडर्ड मेंटेन करा, मिसलिडिंग ॲडव्हर्टाईज करू नका आणि चुकीचं पॅकिंग वापरू नका, कंझ्युमरची फसवणूक करू नका, कारण आता स्ट्रिक्ट ॲक्शन होणार आहे. मित्रांनो, आजच्या प्रेस कॉन्फरन्समधून एक गोष्ट स्पष्ट दिसली, एफडीए आता फक्त नोटीस देणारी ऑथॉरिटी राहिलेली नाही, एन्फोर्समेंट मोडमध्ये काम करत आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न मकोकाचा काय? मकोका नेमकी कायदा काय आहे? तो कोणावर लागू होतो? आणि गुटखा, भेसळ आणि अशा सिंडिकेटवर तो कसा लागू केला जाऊ शकतो? याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वैभव डिकोड या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.